146 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। समृद्धी काते जे आहेत ते आघाडीवर आहेत। 146 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या समृद्धी काते आघाडीवर। त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 मधून पुण्यामधून आमदार पठारेंच्या सुनबाई ऐश्वर्या पठारे आघाडीवर आहेत। संभाजीनगरमध्ये प्रभाग 21 वरून भाजपचे सुरेंद्र कुलकर्णी आघाडीवर। प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। मुंबई प्रभाग 146 मधून शिंदेच्या शिवसेनेचे समृद्धी काते या आघाडीवर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 124 मधून सकीना शेख या आघाडीवर। मुंबईमधला आकडा आपण पाहताय। 146 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या समृद्धी काते सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 146 त्याच्यानंतर 124 आणि या घडीची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतून समोर येते। प्रभाग क्रमांक 146 मध्ये अपडेट आहे। मुंबईतली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्याचं समोर आलेलं आहे। पहिला निकाल हाती आलेला आहे। काँग्रेसच्या आशा काळे विजयी झालेले आहेत। काँग्रेस फार कमाल करू शकली नसली तरी काँग्रेससाठी मुंबईचा पहिला निकाल हा हाती आलेला आहे। काँग्रेसच्या आशा काळे विजयी झालेल्या आहेत। तर